जयंत जयंताच्या मनामध्ये वासना निर्माण झाली, सीतेला स्पर्श करायचा आणि जयंत त्या ठिकाणी गेला. भगवान प्रभू श्री रामचंद्र अनुपस्थित होते. जयंतानं स्पर्श केला. भगवान प्रभू श्री रामचंद्रांनी पाहिलं आणि प्रभूंनी बोरूचा बाण त्या ठिकाणी अभिमंत्रित केला, दर्भाची काडी अभिमंत्रित केली आणि जयंताच्या पाठीमागे लावली. जेव्हा जयंताच्या पाठीमागे लावल्यानंतर जयंत घामाघूम झाला. जयंत पळतोय, ब्रह्मदेवाकडे जातोय, ब्रह्मदेवाला सांगतोय. ब्रह्मदेवानं त्याला आश्रय दिला नाही. भगवान शंकराकडे जयंत जातोय, पण भगवान शंकरांना आश्रय दिला नाही. भगवान शिवजी म्हणतायत, अरे त्या भगवान प्रभू श्री रामचंद्रांचं मी भजन करतोय, त्या भगवान प्रभू श्री रामचंद्रांच्या पत्नीचा तू अपराध केलेला आहेस, जयंता तू चालता हो. भगवान शंकरांनी त्या ठिकाणी आश्रय दिला नाही. वरुण देवतेकडे गेला, वरुणाला आश्रय नाही. चंद्राकडे गेला, सूर्याकडे गेला, सूर्यानेही आश्रय दिला नाही. पण तेव्हा जयंताच्या मनात विचार आला की आतापर्यंत ज्यांच्याकडे गेलो ते कोण होते? परके होते. कोण होते? परके होते, ते आपले नव्हते. जयंत म्हणतोय, आपण कितीही मोठा भ्रष्टाचार केला तरीही आपल्याला क्लीन चिट मिळू शकते. असा आपल्या बापाचा दर्जा कॅबिनेट मध्ये मंत्रीपद नाही, मुख्यमंत्र्याचं पद आहे. कोण आहे मुख्यमंत्री? जयंताचा बाप. कोण आहे? त्याचं नाव काय? इंद्र आहे. लक्षात घ्या, स्वर्गातला राजा. आपण कितीही मोठा अपराध केला तरी आपला बाप त्या ठिकाणी आपला अपराध क्षमा करेल. आणि म्हणून जयंत आता इंद्राकडे गेला आणि इंद्राला म्हणू लागला, बाबा मला वाचवा. हे पिताश्री, माझ्याकडून खूप मोठा अपराध झालेला आहे, मला त्या ठिकाणी वाचवा, मला आश्रय द्या. तेव्हा त्या ठिकाणी इंद्रानं सांगितलं, म्हणे जयंता काय अपराध आहे? जयंतानं अपराध सांगितला, भगवान प्रभू श्री रामचंद्रांच्या पत्नीचा मी अपराध केलेला आहे, पिताश्री मला वाचवा. तेव्हा त्या ठिकाणी इंद्रानं सांगितलं, म्हणे जयंता, मी नक्कीच तुला आश्रय दिला असता, मी नक्कीच तुला वाचवलं असतं, परंतु मी तुला वाचवू शकत नाही. त्याचं कारण माझ्या खुर्चीला धोका आहे. काय म्हणला? माझ्या खुर्चीला धोका आहे. जर मी तुला आश्रय दिला तर माझी खुर्ची जाऊ शकते. स्वतःचा बाप असणारा इंद्र, पण इंद्रानं आश्रय दिला नाही. असा घामाघूम झालेला जयंत निघाला. कुठं निघाला? तर जयंत म्हणतोय, आता कोणीच आश्रय देत नाही, पळाल्याशिवाय काही पर्याय नाही. जयंत पुढं पळतोय, पाठीमागं अभिमंत्रित केलेला बाण चालतोय. आतापर्यंत जयंत याच्या त्याच्याकडे गेला, पण आता अशा घामाघूम झालेल्या जयंताला देवर्षी नारदांनी पाहिलं. संत कसे कळवळ्यार्थ आले हे सांगायचंय मला तुम्हाला. आतापर्यंत जयंत देवतांकडे गेला, पण कोणतीही देवता अपराधाला क्षमा करण्यासाठी तयार नव्हती. पण त्या अपराधाची क्षमा केली कोणी? संतांनी. देवर्षी नारदाने जयंताकडे पाहिलं. जयंताला म्हणतात, नारद देखा विकल जयंता, लागी दया कोमल चित संता. जयंता घाबरू नको. ज्या भगवान प्रभू श्री रामचंद्रांच्या पत्नीचा अपराध केलेला असतो, भगवान प्रभू श्री रामचंद्र फार दयाळू, ते नक्कीच तुला आश्रय देतील. तो जयंत भगवान प्रभू श्री रामचंद्रांकडे गेला आणि प्रभू श्री रामचंद्रांना शरण गेला. शरणागता वज्रपंजर, अभयदाना तो उदार. शरणागतांना अभयदान प्रदान करणारे भगवान प्रभू श्री रामचंद्रांनी काकवेशामध्ये आलेल्या त्या जयंताला एका दर्भाच्या काडीनं त्याचा डोळा नाश पावला आणि एकाच डोळ्यानं तो जयंत बघू लागला. काय कोणत्या वेशात होता? काकवेशामध्ये, कावळ्याच्या वेशामध्ये होता. पण आजही आपण पाहतो, कावळ्याला दिसायला 2 डोळे, पण असायला फक्त एकच डोळा आहे. एक डोळा हेकनान की दरवी, एका डोळ्यानं त्याला दिसतो. विठाला विठाला.